आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महर्षी, जनमानसाच्या कल्याणासाठी तुम्ही प्रभूंच्या लीलेचं वर्णन करणार आहात। आज तुमच्यावर ही जबाबदारी येऊन पडली आहे की प्रभूंच्या सगुण रूपाचं अशा प्रकारे वर्णन करा की साधारण व्यक्तीही भक्तीच्या रसात चिंब होऊन जाईल, ज्यामुळे प्रभूंच्या विविध चरित्रांना पाहून कुणी कुठल्या शंकेनं ग्रासणार नाही। जय हो महर्षी। आजपासून रामायण महाकाव्याची रचना सुरू झाली। समस्त प्राण्यांसाठी हे कल्याणकारी सिद्ध होईल। महर्षी, जनमानसाच्या कल्याणासाठी तुम्ही प्रभूंच्या लीलेचं वर्णन करणार आहात। आज तुमच्यावर ही जबाबदारी येऊन पडली आहे की प्रभूंच्या सगुण रूपाचं अशा प्रकारे वर्णन करा की साधारण व्यक्तीही भक्तीच्या रसात चिंब होऊन जाईल, ज्यामुळे प्रभूंच्या विविध चरित्रांना पाहून कुणी कुठल्या शंकेनं ग्रासणार नाही, जसा एकदा मी ग्रासलो होतो। गुरुदेव, तुम्ही आता म्हणालात की तुम्हीही कधी भ्रम आणि शंकेने ग्रस्त झाला होतात। तुमच्यावर ही माया जाळं टाकू शकते यावर विश्वास नाही बसत। हो खगेश, तिन्ही लोकांमध्ये असा कुठलाही प्राणी नाही ज्याच्यावर मायापतीची माया आपलं जाळं नाही टाकू शकत। मोठमोठे तपस्वी, ज्ञानी, मुनी, सिद्ध पुरुष, अगदी नारदांसारखे देवता सुद्धा सहजतेने मायेला वश होऊ शकतात। स्वामी, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला आपला अनुभव ऐकण्याची उत्सुकता आहे। गरुडजी, माझ्या मूर्खपणाचे किस्से तर अनंत आहेत। जशी जशी संधी मिळेल तसे मी ते सांगत राहील।